शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या तारखेला म्हणजेच आज 27 नोव्हेंबर 2025 या तारखेला CTETने आजपासून ऑनलाईन फॉर्म भरण्याची संधी आपल्या शिक्षक बांधवांना दिलेली आहे. होय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CTETचं जे जारी झालेलं जे परिपत्रक आहे, ते परिपत्रक संपूर्ण पद्धतीने पाहणार आहोत. त्यावरचं स्पष्टीकरण देखील या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, ही जी PDF आहे, त्या संपूर्ण पत्राचं म्हणजेच परिपत्राचं किंवा परिपत्रकाचं जे काही सारांश आहे, तो आपण या आजच्या या PDF मध्ये घेतलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओची PDF आपल्याला हवी असेल, तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला जावं आणि टेलिग्राम चॅनेलमधून याची PDF आपण डाउनलोड करू शकता. संपूर्ण माहिती अवघ्या काही पेजमध्येच आपण या ठिकाणी दिलेली आहे. तर सुरुवात करूयात मग आपल्या या आजच्या खास विषयाला. पण मित्रांनो, आपण जर आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग जाऊयात पुढे. परंतु या ठिकाणी आम्ही तुम्हाला अगोदर परिपत्र दाखवू इच्छितो. हे परिपत्र आपल्याला आजच्या तारखेला पाहायला मिळालेलं आहे. इथे बघू शकता आपण डेट ऑफ ड्युरेशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 27/11 म्हणजेच इथं बघा 27 नोव्हेंबर 2025 ते 18/12 म्हणजे 18 डिसेंबर 2025 पर्यंत हा कालावधी आहे. लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन ती आहे 18/12/2025 11:59 आपल्याला ही संधी आहे. म्हणजे शेवटची जी काही सबमिशन फी आहे, ती आपण त्याच तारखेला म्हणजेच 18/12ला आपण रात्रीच्या 11:59 पर्यंत भरू शकतो. परीक्षेची तारीख या अगोदरच जाहीर झालेली होती. ही तारीख आहे 8 फेब्रुवारी 2026 वार हा रविवार असणार आहे. होय मित्रांनो, तर अशा प्रकारचं हे संपूर्ण जे काही आपलं परिपत्रक आहे CTETने दिलेलं, ह्या परिपत्रकाचा सर्व सारांश आपण या आपल्या PDF घेतलेला आहे. तर तो या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इन शॉर्टमध्ये तो केलेला आहे. तर बघूयात मग एक मुद्दा आपण पुढे जाऊयात. परीक्षेचे नाव आणि आयोजक कोण आहेत? तर या परीक्षेचे नाव आहे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. यालाच CTET म्हणत असतो आणि ही फेब्रुवारी 2026 साठी आहे. मित्रांनो, ही परीक्षा कोण कंडक्ट करतं किंवा हिला आयोजक कोण आहे? तर CBSE म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. महाराष्ट्र शासनाची महा-TET जशी MSCEच्या मार्फत घेतली जाते, तसं ही CBSEच्या मार्फत घेतली जाते. MSCE पुणे येथे त्याचं कार्यालय आहे, तर इथं दिल्ली येथे आहे. हे आपण लक्षात घेऊ शकता. महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी आहेत. तर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत या ठिकाणी 27/11 पासून म्हणजे आजच्या घडीपासून आहे आणि ते 18 डिसेंबरपर्यंत आहे. बघा, अंतिम तारीख ही रात्री 11:59 पर्यंत आपण भरू शकता. तिथून पुढे मात्र ती डेडलाईन संपेल. बघा, शुल्क भरण्याची अंतिम तारीख म्हणजे फीस भरण्याची जी तारीख आहे, ती सुद्धा सेम आहे. जी की अर्ज करण्याची जशी अंतिम आहे, तीच फीस भरण्याची सुद्धा अंतिम आहे. त्यानंतर परीक्षेची तारीख 8 फेब्रुवारी 2026 वार रविवार आहे. जाऊयात मग पुढे आणखी. बघा, परीक्षेचं वेळापत्रक कशा पद्धतीनं आहे, ते या ठिकाणी आपण पाहूयात. बघा, तर पेपर 2 हा सकाळच्या शिफ्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सकाळी 9:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजेच कालावधी एकूण 2.5 तासाचा आहे. मित्रांनो, 9:30 हा प्रत्यक्षात पेपर सुरू होतो. तुम्हाला हॉल तिकीटवरती कमीत कमी सांगितलेलं असतं 1.5 तास अगोदर या. म्हणजेच तुम्हाला 8 वाजता कमीत कमी सेंटरवरती पोहोचायचं आहे.
जसं इथं 1.5 तास अगोदर आहे, तशाच पद्धतीनं इथे सुद्धा म्हणजे दुपारच्या शिफ्टमध्ये पेपर 1 बघा टी-ई-टीमध्ये आणि सी-टी-ई-टीमध्ये हा गोंधळ तुमचा होऊ नये. आपण कधी-कधी लक्ष देत नाही. आपल्याला वाटत असतं पेपर 1 सकाळचा आहे, पेपर 2 दुपारचा आहे. हे आपण चूक टाळावी मित्रांनो. कारण महा-टी-ई-टी सारखं इथे नाही. इथे पेपर 2 हा सकाळच्या शिफ्टमध्ये होतो, तर पेपर 1 हा दुपारनंतरच्या शिफ्टमध्ये होतो. म्हणजे 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतो. याचाही कालावधी हा 2.5 तास आहे मित्रांनो. बघा, मग आपण आता अर्ज शुल्काकडे जाऊयात. म्हणजे ॲप्लिकेशन फी कशा पद्धतीनं आहे. तर जनरल आणि ओ-बी-सीसाठी म्हणजे ज्यांचं नॉन क्रिमी असतं, तर अशांसाठी प पेपर 1 जर समजा पेपर 1 किंवा पेपर 2 फक्त एकच पेपर जर द्यायचा असेल, तर ₹1000 फीस आहे. परंतु पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर जर द्यायचे असतील, तर आपल्याला ₹1200 फीस आहे, हे आपण लक्षात घ्यावं. मित्रांनो, जर समजा आपला एक पेपर असेल, आपल्या सोयीनुसार, आपल्या इच्छेनुसार, आपल्या म्हणजे आपल्या जसं आपल्याला शक्य आहे, त्या पद्धतीनं आपण ठरवावं. पेपर 1 द्यायचा आहे, का पेपर 2 द्यायचा आहे किंवा पेपर दोन्ही द्यायचे आहेत, हे आपण लक्षात घेऊ शकता. आता ही फीस म्हणजे जनरल आणि ओ-बी-सीसाठी आहे. आता एस-सी, एस-टी आणि दिव्यांगांसाठी ही फीस जर आपण पाहिली तर ₹500 आहे एका पेपरसाठी आणि 2 पेपरसाठी जर पाहिलं तर ₹600 आहे. आता शुल्क ऑनलाईन पद्धतीने म्हणजे डेबिट, क्रेडिट, नेट बँकिंगद्वारे भरता येईल आणि जी-एस-टी अतिरिक्त या ठिकाणी असू शकतो. आता अर्ज करण्याची पद्धत कशी आहे? मोड ऑफ ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी पाहू. उमेदवारांनी सी-टी-ई-टीच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच एच-टी-टी-पी-एस बघा या ठिकाणी ctet.nic.in या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याच्या पायऱ्यांमध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे, नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आपण घेणे, स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे, शुल्क भरणे या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. एकापेक्षा जास्त अर्ज जर एका उमेदवाराने केले, तर त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते मित्रांनो. त्यामुळे एक जणानं एकच फॉर्म भरा. परीक्षेची रचना आणि स्वरूप कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात. परीक्षेतील सर्व प्रश्न हे एम-सी-क्यूज म्हणजेच बहुपर्याय आहेत. मल्टिपल चॉईस क्वेशन्स आहेत. त्यामध्ये नकारात्मक गुण नाहीत म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही. पेपर 1 इयत्ता 1ली ते 5वी साठी आहे. यात एकूण 150 गुणांसाठी 150 प्रश्न असतील. यात बाल विकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजे सी-डी-पी, त्यानंतर गणित आणि पर्यावरण अभ्यास, त्यानंतर भाषा 1 आणि भाषा 2 असे प्रत्येकी 30 प्रश्न आणि 30 गुण हे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सर्व विषय मित्रांनो अनिवार्य आहेत. हे सर्व विषय कंपल्सरी आहेत. पेपर 2 साठी जर पाहिलं तर हे 6वी ते 8वी च्या वर्गासाठी पाहायला मिळतात. यात एकूण 150 गुणांसाठी 150 प्रश्न असतील. यात बाल विकास आणि अध्यापनशास्त्र, भाषा 1, भाषा 2 आणि प्रत्येकी 30 प्रश्न हा प्रति विषयाला प्रति विषय आणि प्रत्येक गुणाला 1 प्रश्न असं आपल्याला सांगता येईल. एकूण 30 गुणांसाठी हा एक विषय आपल्याला पाहायला मिळतो. याच्यातले देखील सर्व विषय हे अनिवार्य असतील. आपण लक्षात घ्यावे उर्वरित 60 प्रश्न जे आहेत, हे गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक अभ्यास किंवा सामाजिक विज्ञान म्हणजे समाजशास्त्र आपण म्हणू, सामाजिक शास्त्र म्हणू शकतो. तर यापैकी निवडलेल्या विषयावर आपल्याला आधारित असतील. आता मित्रांनो, ज्यांचं बी-ए किंवा इतर म्हणजे आर्ट्समध्ये याच्यात झालेलं असेल, ग्रॅज्युएशन वगैरे, तर त्यांनी सामाजिक अभ्यास म्हणजे सोशल सायन्स निवडायचं आहे आणि ज्यांचं बी-एस-सी वगैरे असेल, तर त्यांनी मॅथ सायन्स निवडायचं आहे. हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर इयत्ता 1ली ते 8वी साठी दोन्ही स्तरांसाठी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला दोन्ही पेपर देणे आवश्यक आहे. पेपर 1 आणि पेपर 2. प्रश्नपत्रिकेची मुख्य भाषा ही द्विभाषिक म्हणजे हिंदी किंवा इंग्रजी असेल, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. इथे
टी-ई-टी, महा-टी-ई-टी सारखं मराठी नाही. म्हणजे मराठी विषय आपण निवडू शकतो, पण तो 30 प्रश्नापुरताच असेल. इंग्रजी आणि हिंदी असे द्विभाषिक प्रश्नपत्रिकेची भाषा असेल. हे आपण लक्षात घ्यावं. पात्रता गुणासाठी जर पाहिलं आणि प्रमाणपत्राची वैधता जर पाहिली, तर ती कशा पद्धतीनं असेल? तर पात्रता गुण जर पाहिलं तर टी-ई-टी म्हणजे परीक्षेत, या सी-टी-ई-टी परीक्षेमध्ये 60% किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारी व्यक्ती उत्तीर्ण मानली जाईल. म्हणजेच आपल्याला 150 पैकी कमीत कमी 90 मार्क घेणं गरजेचं आहे. बघा, जर समजा आपल्याला इथं आपण एस-सी, एस-टी किंवा ओ-बी-सी दिव्यांग श्रेणीतील उमेदवार आपण असू, तर आपल्याला किमान शैक्षणिक पात्रतामध्ये हे आपले जे गुण आहेत त्याच्यात आणखी 5% आपल्याला सूट मिळू शकते. म्हणजे आपण 82 ते 83 मार्कापर्यंत मिळवले तरीसुद्धा आपण पास होऊ शकतो. आता या ठिकाणी आपण कमीत कमी शक्यतो ओपनमध्ये पास करावी, ही एक महत्त्वाची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण यामध्ये बघा, पुढे 82 किंवा 83 जर घेतली तर पुढे अडचणी निर्माण होतात. हे आपल्याला माहिती आहे. कारण पुन्हा 55 आणि 60चा नियम तिथं आपल्या सर्वांना माहिती असेल. तो नियम त्या ठिकाणी लागतो आणि मग आपल्याला अडचणी निर्माण होतात. त्यासाठी शक्यतो सर्वांनी 90 मार्क घ्यावेत आणि ओपनमधून ही थोडक्यात आपल्याला किंवा जनरलमध्ये आपण काय व्हावं, ही टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी पात्र व्हावं. चला, त्यानंतर आहे वैधता कालावधी. आपण जर पाहिलं तर सी-टी-ई-टी पात्रता प्रमाणपत्राचा वैध कालावधी जो आहे, हा सर्व श्रेणींसाठी आजीवन असेल, म्हणजेच लाईफटाईम असणार आहे. गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी उमेदवार पुन्हा पुन्हा परीक्षा देऊ शकतात. सी-टी-ई-टी उत्तीर्ण होणे हे केवळ नियुक्तीसाठीच्या पात्रता निकषांपैकी आहे. याने नोकरी किंवा रोजगाराचा अधिकार मिळत नाही, हे आपण लक्षात घ्यावं मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हे ते एकंदरीत जे ते परिपत्रक आहे, हे आपल्याला म्हणजे पूर्ण माहिती देत आहे. तरीसुद्धा आपण एक त्याच्यावरती आणखी एक नजर मारूयात. तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा ड्युरेशन किंवा सबमिशन वगैरे आपल्याला कधी हे काय आहे, कालावधी, परीक्षेचा कालावधी, टायमिंग, वेळ इथं या ठिकाणी दिलेली आहे. 8 तारीख आहे. परत एकदा आपण लक्षात घ्यावं. 8 फेब्रुवारी 2026 पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 2 हा मॉर्निंग शिफ्टमध्ये आहे. पेपर 1 हा इव्हनिंग शिफ्टमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर परीक्षेची मुख्य तारीख आपल्याला आणखी या ठिकाणी पाहायला दिलेली आहे. ती आपण बघू शकता. या ठिकाणी सी-टी-ई-टीसाठी जे समजा कॅन्डिडेट्स अप्लाय करणार आहेत, ते या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की पूर्ण ही अधिकृत वेबसाईट जी आहे, याच वेबसाईटवरती आपण जावं. इतर ठिकाणी अ, कोणाच्याही म्हणजे इतर वेबसाईट्सवरती अ, अधिकृत माहिती नसणार आहे. याच वेबसाईटवरती आपल्याला अधिकृत माहिती असेल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर इथं अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करू शकता. तर स्टेप 1 आहे, लॉग ऑन करायचं आहे सी-टी-ई-टी वेबसाईटला. लिंकवरती जायचं आहे अप्लाय ऑनलाईनमध्ये. फिल इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड नोट डाउन द रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन नंबर. अपलोड लेटेस्ट स्कॅन फोटोग्राफ अँड सिग्नेचर. पे एक्झामिनेशन फी बाय डेबिट अँड क्रेडिट कार्ड अँड नेट बँकिंग. प्रिंट कन्फर्मेशन पेज फॉर रेकॉर्ड अँड फ्युचर रेफरन्स. या सगळ्या गोष्टीसाठी आपण ते कन्फर्मेशन पेज हे सेव्ह करून ठेवायचं आहे. व्यवस्थितरित्या त्याची प्रिंट करून ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रोसिजर या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. ती आपण ऑनलाईन फॉर्म फिल करायचं आहे. करत असताना ही प्रोसेस आपल्याला लक्षात येईल. त्याला पासवर्ड पॉलिसी या ठिकाणी दिलेली आहे. ती आपण लक्षात घ्यावी. ऑनलाईन अपलोडिंगचे जे काही स्कॅन इमेज आहेत, ते या पद्धतीनं इथं जे दिलेले डॉक्युमेंट आहेत म्हणजे इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे थोडक्यात जे-पी-जी किंवा जे-पी-ई-जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आपली जी काही साईज आहे ती 10 ते 100 के-बीमध्ये असावी. फोटोची जे आपण डायमेन्शन जर पाहिलं, तर ते 3.5 सेंटीमीटर बाय 4 म्हणजे 4.5 सेंटीमीटर एवढी हाईट त्याची पाहिजे. त्यानंतर 3 के-बी ते 30 के-बीपर्यंत सिग्नेचरची जो इमेज असणार आहे,
त्याची ती साईज तितकी असणे गरजेचे आहे. डायमेन्शन त्याचा बघा म्हणजे 3.5 बाय 1.5 अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल. तर बघा हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच इथं एक्झामिनेशनची फी या ठिकाणी दिलेली आहे. इथे पाहू शकता ओ-बी-सी जनरल आणि यांची 1200 आहे. 2 परीक्षेची दोन्ही पेपरची. एका पेपरसाठी जर पाहिलं तर 1000 आहे. पण तेच जर आपण पाहिलं एस-सी, एस-टी आणि दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी 500 आणि दोन्ही पेपरसाठी 600 आहे. डाउनलोडिंग कन्फर्मेशन हे आपण पाहू शकता. या ठिकाणी आपण आपल्याला सांगितलेले कॅन्डिडेट शुड एंटर. आता ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या, की candidate should satisfy his or her eligibility before applying shall be personally responsible in case he or she is not eligible applied as per the given eligibility criteria. म्हणजे थोडक्यात जर समजा त्यांनी अगोदर त्या कॅन्डिडेटनी सगळी इन्फॉर्मेशन बघायची. जर समजा दिलेल्या क्रायटेरियात तो बसला नाही, तो जर एलिजिबल झाला नाही, तर तो वैयक्तिकरित्या तो स्वतः उमेदवार त्याला जबाबदार असणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. कॅन्डिडेट शुड एंटर हिज ऑर हर पर्टिक्युलर्स म्हणजे त्याचं नाव, फादर्स नेम, मदर्स नेम अँड डेट ऑफ बर्थ ॲज पर क्लास 10th सर्टिफिकेट म्हणजे 10वीच्या जो काही समजा बोर्ड असणार आहे, त्याच्यावरचं जे प्रमाणपत्र आहे, त्या प्रमाणपत्रानुसार आपण सगळी माहिती नोंदवायची आहे. Please note that no request for any change in particular will be accepted under any circumstances after the specified date for online correction is over. म्हणजे जर ऑनलाईन करेक्शनची जर तारीख संपली तर पुन्हा कोणीही रिक्वेस्ट वगैरे काही करू नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी या पद्धतीनं ही वेबसाईट आहे. तिथं आपण जाऊ शकता. हे सांगितलेलं आहे. काही मुद्दे झाले तर त्याला बोर्ड रिस्पॉन्सिबल नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे करेक्शन आणि अपडेशनसाठी काही चुकल्या तुमच्या गोष्टी तर त्यासाठी बोर्ड जबाबदार नसणार आहे, असं हे सांगितलेलं आहे. ऑफलाईन मोडनं जर तुमचे फॉर्म वगैरे तुम्ही जर पाठवलं मेलनं वगैरे तर ते चालणार नाही. तर हे लक्षात घ्यायचं आहे. ते ॲक्सेप्ट केले जाणार नाही. हेही सांगितलेलं आहे. त्यासोबतच इथं या ठिकाणी ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी या सी-टी-ई-टीच्या अधिकृत वेबसाईटवरती आपण जायचं आहे आणि त्या ठिकाणावरूनच आपण हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर इतर काही गोष्टी जर आपल्याला वाटल्या, तर या थोडक्यात आपण काय करू शकतो, या ठिकाणी या ॲड्रेसवरती आपल्याला काही आपली तक्रार वगैरे काही असेल, तर ती या ठिकाणी करू शकता. बघा मेल आहे, या मेलवरती सुद्धा आपल्याला काही अपडेट्स वगैरे मिळू शकतात. अशा पद्धतीनं त्यानंतर पुढे आता ही जी म्हणजे पूर्ण डेटा आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायला मिळतो. तर तो या ठिकाणी बॅकग्राऊंड आणि त्यानंतर इथं रेशनेल आहे. तर तेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी काही शब्दांच्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. परीक्षेचं परत एकदा ते टायमिंग वगैरे दिलेलं आहे. त्यानंतर कसं सबमिट करायचा, कशा पद्धतीने करायचा हे देखील सांगितलेलं आहे. ज्यावर आपली ऑलरेडी चर्चा झालेली आहे. पात्रता कशी आहे किंवा कधी कशा पद्धतीने आहे तेही या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी पेपर 1 साठी थोडक्यात आपल्याला ड्युरेशन एक 2.5 अवर्स आहे. स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे बघा 30 प्रश्न असतील. 30 हे सेम या पद्धतीने एकूण 150 एम-सी-क्यूज आहेत, 150 मार्क आहेत. विषय चाइल्ड सी-डी-पी आहे, मॅथ्स आहे, ई-व्ही-एस आहे, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 अशा पद्धतीने हे कंपल्सरी सब्जेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण ज्या भाषा आहेत, ऑप्शनल ज्या 2 लँग्वेजेस आहेत, ज्यामध्ये आपण पेपर देऊ शकतो, या पद्धतीनं आपल्याला एवढ्या भाषा आपल्याला सांगता येतात. जसं की यांचे कोड देखील आपल्याला दिलेले आहेत. आपण व्यवस्थित लक्षात ठेवावं, की कोणत्या भाषेमध्ये आपण भाषा निवडलेल्या आहेत आणि कोणत्या भाषेत आपल्याला पेपर थोडक्यात द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं पेपर 2 साठी जर पाहिलं, तर सेम तशीच स्ट्रक्चर आहे. फक्त बदल होतोय. इथं मॅथ सायन्स त्याचे 60 प्रश्न असतात आणि इथं सोशल सायन्सचे 60 प्रश्न आहेत. हे मात्र आपण लक्षात घ्यायचं आहे. तर बी-एस-सी वाल्यांनी मॅथ सायन्स घ्यायचं आहे आणि आर्ट्सवाल्यांनी थोडक्यात सोशल सायन्स घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तिथेही भाषा आपल्याला ह्या पद्धतीनं पाहायला मिळतात. बघा इथं वरती नेचर अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर ते आपण समजून घेऊ शकता. सोबतच लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर ही बायलिंग्वल आपल्याला पाहायला मिळेल. हिंदी म्हणजे हिंदी इंग्लिशमध्ये जी की आपण ऑलरेडी पाहिलेली आहे.
तर बघा अशा पद्धतीनं एक्झामिनेशनचे सेंटर वगैरे आहेत, तेही आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या याच्यात भरायचे आहेत ते सेंटर. ही फीस या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर व्यवस्थितरित्या हे सर्टिफिकेट आणि मार्कशीट आपण जर पाहिलं तर आपल्याला म्हणजे त्याची ह्याची हार्ड कॉपी मिळणार नाही. हे डिजिटल अकाउंटमध्ये म्हणजे डिजिलॉकरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं आहे. हे आपण तिथं आपल्याला आपलं सर्टिफिकेट मिळेल. त्यानंतर रीडिंग आउट रूल आहे, जो की म्हणजे जसं की समजा OMR शीट वगैरे आहेत, या 2 महिन्यासाठी डिक्लरेशन रिझल्ट पासून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु 2 महिन्यानंतर त्या सगळ्या रीडिंग आउट केल्या जातात. बघा त्यानंतर आहे इथं डिस्प्ले ऑफ स्कॅन कॉपी ऑन ऑफ OMR शीट ऑर ॲन्सर की. तर ते आपण या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचीही माहिती पुरेशी आहे. कारण तेवढा वेळ नाही, की 39 पेज आहेत. एवढं पाहणं शक्य नाही. आता इथं सिलॅबस दिलेला आहे. तो सिलॅबस आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी CDPचा सिलॅबस प्रायमरी चाइल्ड स्कूल या ठिकाणी आपल्याला म्हणजे हा 30 मार्कासाठी हा विषय आहे. 15 क्वेश्चन आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंटवरती पाहायला मिळतात. मग चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये जे कन्सेप्ट आहेत त्याचा स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी करून घेऊ शकता. बघा कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग, प्रिन्सिपल ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन. तर वाटलंच तर आपण काय करूयात CTETचा जो सिलॅबस आहे, तर म्हणजे या सगळ्या सिलॅबसवरती आपण काय करूयात एक स्पेशल व्हिडिओ आणखी बनवूयात. कारण हा व्हिडिओ खूप लेंदी होत चाललेला आहे. त्यामुळे एक जस्ट फक्त ओव्हरलूक करूयात या पद्धतीनं. 10 मार्काला इथं परत आपल्याला दिलेलं आहे, की पेडागॉजी आहे. मॅथ्स 15 मार्क्स इथं कंटेंटवरती आहे आणि पेडागॉजिकल जे विषय आहेत थोडक्यात त्याच्यावर 15 मार्क आहेत. इथेही अ, 15 15 मार्क कंटेंटला आहेत EVSला, पेडागॉजी इश्यूवरती 15 आहेत. लँग्वेजमध्ये सेम तसंच आहे आणि इकडे सुद्धा तशाच पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण जर व्यवस्थित पाहिलं तर CDPमध्ये पेडागॉजीवर 10 आहेत. बाकीच्यामध्ये 15-15 मार्क आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे असं कमीत कमी जर आपण पाहिलं तर 5 विषय हे 15 विषयाला पाहायला मिळतात म्हणून आणि हे 10 असं एकंदरीत आपल्याला सांगता येतं, की कमीत कमी 85 मार्कापर्यंत हे आपल्याला काय होतं पाहायला मिळतं, की अशा पद्धतीनं CDP आहे. म्हणजे इथे तुम्हाला पासिंग होण्यासाठी चान्स जास्त आहेत CTETमध्ये. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. कारण CTET हा महा-TETपेक्षा आपल्याला पेपर सोपे जात असतात, सर्वांना माहिती आहे. आणि CTETचा जो पेपर आहे, हा जसं स्ट्रक्चर आहे परीक्षेचं तसाच पडत असतो. जसं की आपण इतर वेळेला पाहिलेलं आहे, की सिलेबसप्रमाणे महा-TETचा पेपर कधी-कधी पडतो, कधी काही म्हणजे कंटेंटवर जास्त पडतो, हे आपल्याला माहिती आहे. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी थांबूयात आणि ही प्रोसिजर वगैरे आहे, ती खूप मोठी लेंदी प्रोसेस आहे. ती आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. शॉर्टमध्ये आपण त्या PDF सुद्धा सांगितलेली आहे. तर ही PDF जर आपल्याला हवी असेल, तर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती पूर्ण PDF आहे. तुम्ही हे पाहू शकता. तिथून ही सगळी माहिती तुम्ही मिळवू शकता. थांबूया तिथं.